मित्रांनो, सगळ्यांना जय हिंद, जय शिवराय, जय महाराष्ट्र. तर मित्रांनो, वॉच मी व्लॉग माझ्या चॅनल तुमचं स्वागत आहे. जर माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मित्रांनो, आजचा आपला टॉपिक आहे, प्रत्येक खेडेगावातील मुलींना 10वी पर्यंत शिक्षण दिलं जातं आणि 10वी नंतर त्यांचं कमी वयातच लग्न लावून दिलं जातं. तर हा व्हिडिओ माझा त्या प्रत्येक आईवडिलांसाठी आहे. तर मित्रांनो, जाणून घेऊया. महाराष्ट्रामध्ये नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यामध्ये पिंपळगाव ढगे हे एक छोटंसं गाव आहे. या छोट्याशा गावामध्ये एक हुशार मुलगी राहत होती आणि तिचं कुटुंब. ती मुलगी अभ्यासामध्ये खरंच खूप हुशार होती. तिचं एकच स्वप्न होतं, तिला मोठं व्हायचंय आणि तिच्या आईवडिलांचं स्वप्न पूर्ण करायचंय. काही दिवसानंतर तिचा 10वीचा निकाल लागला आणि ती चांगल्या गुणांनी पास झाली. आनंदाने ती घरी गेली आणि बाबाला सांगितलं, मी चांगल्या गुणांनी पास झालो. आणि बाबाने तिला म्हटलं, बाबा मला पुढे कॉलेज करायचंय. पण बाबाने तिला प्रत्युत्तर दिलं नाही. बाबा शांत बसले आणि थोड्या वेळात तिच्या घरचं वातावरण पण शांत होतं. काही दिवसांनी नातेवाईक आले आणि चर्चा सुरू झाली. आता मुलगी मोठी झाली, तिचं लग्न केलं पाहिजे अशी चर्चा घरच्यांनी आणि तिच्या नातेवाईकांनी केली. जर आपली मुलगी जास्त शिकली तर तिला लग्नाला मुलगा मिळणार नाही, आता आपण तिचं लग्न लावून टाकलं पाहिजे असा निर्णय घरच्यांनी आणि नातेवाईकांनी केला. त्या मुलीने बाबाला खूप विनंती केली. बाबासमोर ती रडली. बाबाला समजावून सांगितलं, बाबा मला फक्त 2-3 वर्ष द्या, मी चांगलं शिकेन, नोकरी करेन आणि तुमचा आधार बनेन. पण बाबाने ते ऐकलं नाही. तिला 18 वर्ष पूर्ण होण्याआधीच तिच्या हातात पुस्तकाऐवजी लग्नाची मेहंदी रेखाटली गेली. तर मला त्या प्रत्येक आईवडिलाला सांगायचंय, लहान वयात मुलीचं खरंच लग्न करू नका. तिला शिकू द्या, तिला मोठं होऊ द्या. कारण डॉक्टर बाबासाहेबांनी आपल्याला हे सांगितलंय त्यांच्या संविधानातून, प्रत्येक नागरिकाला समानतेने जगण्याचा अधिकार आहे, शिक्षणाचा अधिकार आहे, समानतेने जीवन जगण्याचा अधिकार दिला आहे. मग मुलींना शिक्षणापासून तुम्ही का वंचित ठेवता? तिची स्वप्न तिला का पुढे लावता? मुलगी हे ओझं नाही, तर ती घर आणि समाज देशाचं उज्ज्वल भविष्य आहे. तिला शिक्षण द्या, संधी द्या आणि तिच्या स्वप्नांना पंख द्या. प्रत्येक आईवडिलांनी, मुलगी ही ओझं नाही, ती तुमचा अभिमान आहे. तिला शिक्षण द्या, निर्णय घ्यायचे स्वातंत्र्य द्या. कारण शिक्षित मुलगी फक्त स्वतःचं आयुष्य बदलत नाही, तर ते संपूर्ण समाजाचं आणि आपल्या कुटुंबाचं भविष्य घडवते. तर मला हे सांगायचं आहे की तुम्ही जर तुमच्या मुलीला जर शिक्षण देत नसाल, तर तिचं कमी वयामध्ये तुम्ही तिचं लग्न करत असाल तर हे चुकीचं आहे. तिला स्वातंत्र्य जगण्याचा अधिकार द्या, तिला शिक्षण द्या आणि तिला तिच्या पायावर उभा राहायची संधी द्या. कारण प्रत्येक आई वडील अडाणी असल्यामुळे त्यांना एकच भीती वाटते, जर मुलीला शिक्षण दिलं तर तिनं चुकीचा निर्णय घेतला तर आपल्यावर काय संकट येईल, हा विचार करून ते मुलीला शिक्षण देत नाहीत. पण तसं काही नाही, कारण आजचा काळ खरंच बदललेला आहे. जे तुमचा काळ होता पारंपरिक पद्धतीने, तुम्हाला शिक्षण नव्हतं, त्यामुळे जे तुमचे विचार जे पहिलेचे आहेत ते खरंच तुम्ही ते विचार करू नका. कारण की काळ आणि वेळ बदललेला आहे आणि आपल्या मुलींना शिकवा, तिला घडवा. जय हिंद.